स्वामींची सेवा करूनही भक्ती फळाला येत नाही, कारण काय असेल? स्वामींच्या अपार कृपेने आज आपण पुन्हा भेटतोय आपल्या आवडत्या चॅनलवर पुण्यवचनमध्ये. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेताच मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, एक वेगळाच विश्वास निर्माण होतो, एक सकारात्मक ऊर्जा दळवते. अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे केवळ वाक्य नाही, तर हजारो भाविकांच्या अनुभवाने सिद्ध झालेली श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक भाविक दररोज स्वामींची पूजा करतात, जप करतात, नामस्मरण करतात, मठात जाऊन सेवा करतात, काही तर थेट अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणाशी स्वतःला जोडतात. पण तरीही काहींच्या मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा डोकवतो. मी रोज सेवा करते, नित्यनियमाने जप करते, तरी माझे काम का होत नाही? स्वामी माझे का ऐकत नाही? मी चुकते का? हा प्रश्न कधी ना कधी तुम्हालाही पडला असेल ना? घाबरू नका. आज आपण या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत, शांती, श्रद्धा आणि अनुभवाच्या प्रकाशात. चला तर मग स्वामींच्या कृपेने एक नवीन झलक पाहायला सज्ज होऊया. रात्रीचा अंधार पडत चालला होता. मंदिरात शेवटची आरती सुरू झाली होती. घंटा, शंख आणि भक्तीची नामस्मरण या सगळ्यांनी हवेत एक पवित्रता भरून राहिली होती. रामदासराव एका कोपऱ्यात शांत बसले होते, डोळे मिटलेले, चेहरा शांत, पण मनात मात्र एक वादळ उठलेले. रामदासराव मागील 8 वर्षापासून स्वामींच्या सेवेत होते. रोज पहाटे उठून अभिषेक करायचा, फुलं आणायची, देवळात साफसफाई करायची. कोणतीही अपेक्षा नव्हे, तर केवळ स्वामींच्या प्रेमाने. पण तरीही मनात एक प्रश्न वारंवार डोकवायचा. मी एवढं सगळं करतो, तरी माझे दुःख कमी का होत नाही? अडचणी का संपत नाही? त्या दिवशी मंदिरात एक वृद्ध साधू आले होते. त्यांचा चेहरा तेजस्वी, पण डोळे खोल, जणू सगळं काही पाहिलेले. रामदासरावांनी त्यांना नम्रतेने नमस्कार केला. साधूंनी विचारले, का रे बाबा, इतका उदास का दिसतोस? रामदासराव गप्प राहिले, पण साधूंनी ओळखले. स्वामींची सेवा करतोस ना, तरी त्रास कमी होत नाही असे वाटतंय का? हे ऐकून रामदासराव दचकले. हो महाराज, हे खरे आहे. माझे मन भरलेले आहे सेवेत, तरी घरातली अडचणी, मुलांचा आजार, शेतीचे नुकसान काही सुधरत नाही. साधूंनी हसून विचारले, तू सेवा का करतोस? रामदासराव म्हणाले, स्वामींवरती प्रेम आहे म्हणून करतो. मग फळाची अपेक्षा का? साधू विचारतात. रामदासराव गप्प झाले, काहीच उत्तर सुचेनासे झाले. साधूंनी एक गोष्ट सांगितली. एकदा एक बाभळीचे झाड होते. त्याला रोज एक माणूस पाणी घालायचा, काळजी घ्यायचा. पण काही महिने त्याला वाटले की मी पाणी घालतोय, पण फळ का नाही आले अजून? मग त्याने पाणी घालणे थांबवले. झाड हळूहळू कोमसले. काही दिवसांनी त्या माणसाने पाहिले की बाभळीच्या झाडाजवळ दुसरं झाड, जे त्याने आपोआप पाण्यात भिजले होते, ते फुलले होते, फळं लागली होती. तो चकित झाला. कळाले का? साधूंनी विचारले. आपण सेवा करतो ती प्रेमाने करावी, कारण प्रत्येक सेवा हा एक बीज आहे. त्याचे फळ लगेच मिळेल असं नाही, पण त्याचे परिणाम नकळतपणे इतर गोष्टींवर होतो. रामदासराव विचारात पडले. मग साधूंनी सांगितले, कधी कधी फळ आपल्याला मिळालेले असते, पण ते आपल्या अपेक्षेच्या स्वरूपात नसते, म्हणून ते आपल्याला कळत नाही. साधू पुढे म्हणाले, स्वामी तुझ्या घराला त्रासापासून वाचवत असतील, तुझ्या मुलाला आजारात जरा सुद्धा आराम झाला असेल, तर ही कृपाच आहे ना? काही वेळेस त्यांचं नाही म्हणणंच हे आपल्या भल्यासाठी असतं. रामदासरावांचे डोळे पाणावले. त्यांना स्वतःच्या अज्ञानाची जाणीव झाली. त्यांनी नम्रतेने विचारले, म्हणजे सेवा करत राहावं? साधूंनी हसून उत्तर दिले, सेवा म्हणजे नातं. जेव्हा आई आपल्या मुलाला दूध पाजते, तेव्हा ती कुठलं फळ बघते का? प्रेमात अपेक्षा नसावी. भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे, ती एक वाट आहे जिथे चालायचं असते, फळांच्या विचाराने थांबायचं नसतं. त्या रात्री रामदासराव पुन्हा मंदिरात गेले. त्यांनी शांतपणे स्वामींच्या चरणी फुले अर्पण केली. स्वामींच्या मूर्तीसमोर बसले. आज त्यांच्या मनात अपेक्षा नव्हती, फक्त एक भावना होती, स्वामी मी तुमचा आहे, बस. त्या क्षणी त्यांच्या मनात एक वेगळी शांतता पसरली. जणू स्वामी म्हणाले, अरे भक्ता, तू माझा आहे, एवढंच खूप आहे. कधी कधी सेवेचे फळ न देणे हे सर्वात मोठे फळ असते, कारण त्यातून भक्ती शुद्ध होते, प्रेम निस्वार्थ होते आणि मन स्वामींच्या चरणी एकरूप होते. हीच तर खरी परीक्षा असते. जेव्हा अंधार असतो तरीही दिवा विझत नाही, कधी देव लगेच उत्तर देत नाही, आपल्याला हवे तसे काही होत नाही, पण तरी सुद्धा आपण देवावर रागवत नाही, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, पुन्हा पुन्हा त्यांच्याशी बोलतो, त्यांचे नाव घेत राहतो. हीच खरी भक्ती आहे. रामदासराव आजही मंदिरात फुले वाहतात, पण त्यांचा चेहरा शांत असतो, कारण त्यांना समजले आपण फक्त स्वामींची सेवा करायची, फळ द्यायचे की नाही हे त्यांचे काम आहे, आपण फक्त सेवा करत राहायचे. लक्षात ठेवा, रात्रीच्या अंधारात उंच झाडावर झोपलेला पक्षी खाली पडत नाही, कारण त्याचे रक्षण स्वामी करत असतात. मग आपण तर स्वामींचे लेकरे आहोत, ते आपल्याला
का सोडतील? कधीच नाही. ते कायम आपल्या पाठीशी असतात. फक्त आपला विश्वास मजबूत असायला हवा. कधी कधी आपल्यावर खूप मोठ्या अडचणी येतात. कधी कधी आपल्यावर खूप मोठ्या अडचणी येतात. तेव्हा वाटतं की मीच का? पण हे अडचणीचं कारण आपल्या मागच्या जन्मातील कर्म असते. त्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. स्वामी त्या कर्मांना पूर्णपणे टाळू शकत नाही, पण हो, त्या वेदना खूप कमी करतात. दुःख तर येतच, पण स्वामींच्या कृपेने ते सहन करायला बळही मिळते, धीर मिळतो आणि शेवट मार्गही मिळतो. एक आजी आपल्या नातवाला रोज स्वामींच्या गोष्टी सांगायची. नातू म्हणायचा, आजी मी रोज ऐकतो पण लक्षात काहीच राहत नाही. तेव्हा आजी एक टोपली घेऊन त्याला पाणी आणायला सांगते. तेव्हा तो म्हणतो, टोपलीमध्ये तर पाणी राहिलंच नाही. तेव्हा आजी हसून म्हणते, हो पण बघ, टोपली स्वच्छ झाली ना. तसं स्वामींचं नाव घेत राहिलं की आपल्या मनातली सगळी घाण निघते. हे खरं फळ आहे. ज्यांना ही गोष्ट समजली त्यांची भक्ती कधीच वाया जात नाही, कारण स्वामींचे प्रेम हे नेहमी गुप्त असते पण अचूक असते. ते कधीच उशीर करत नाही आणि कधी चुकीचं देत नाही. ते जे देतात ते योग्य वेळेला देतात आणि ते सर्वश्रेष्ठ असते. आज तुमचं मन कदाचित हलकं झालं असेल. स्वामींची सेवा करूनही फळ मिळत नाही असे वाटत असेल, पण आता तुमच्या मनाला तर सापडलं असेल ना. स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा. कधी कधी वाटतं की काहीच बदलत नाही, पण खरं फळ आत खोलवर तयार होत असतं. शांती, समज आणि सहनशक्ती. म्हणून सेवा करत राहा, निष्ठा ठेवत राहा. स्वामी कधी आपली भक्ती वाया जाऊन देत नाही. जर या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका. अशा श्रद्धापूर्वक कथांसाठी पुण्यवचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.